कुंभमेळ्यासाठी भूसंपादन शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध रस्ते आणि प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत। त्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भूसंपादन सुरू आहे। मात्र या भूसंपादनाच्या मोबदल्यावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। रिंग रोडसाठी दिला जाणारा मोबदला अत्यंत कमी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या विरोधात शेतकऱ्यांनी मुंबईकडे ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। मात्र परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी घोटीटोल नाक्यावर मोर्चा अडवला। यानंतर शेतकऱ्यांना चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवण्यात आले, पण सभागृह उपलब्ध नसल्यामुळे दारातच चर्चा करावी लागेल असे भूसंपादन अधिकारी पवन दत्ता यांनी सांगितल्याने शेतकरी संतापले। या भूमिकेमुळे शेतकऱ्यांनी चर्चा न करताच मोर्चा मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भूसंपादन अत्यावश्यक असल्याचे सांगत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, योग्य मोबदला दिला जाईल असे आश्वासन दिले आहे। आता या प्रश्नावर शेतकरी पुढे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।